बातमी सांगलीमधून पडळकर खोतांचा जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन, चौकशीची केली मागणी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत शासनाच्या दुष्काळ निधीमध्ये अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात आला। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना निवेदनही देण्यात आले। येथील स्टेशन चौकातून दुपारी 1:30 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चात ग्रामीण भागातील तरुणांची उपस्थिती चांगली होती। काँग्रेस भवन, राम मंदिर, पुष्पराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा बँकेसमोर दाखल झाला। मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले। पडळकर म्हणाले, कारभाराबाबत सुरू असणाऱ्या कलम 88 अंतर्गत चौकशी तात्काळ पूर्ण करावी। जुन्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत, तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा। जिल्हा बँकेतील नोकर भरती, सरकारी संस्था, कारखाने व सूतगिरण्या यांना दिलेली कर्जे यासह विविध प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला आहे। बँकेने सूतगिरण्या, कंपन्या, कारखाना तसेच जिल्ह्याबाहेरच्या कारखान्यांना आणि संस्थांना बेकायदेशीर शेकडो कोटींची कर्जे दिली आहेत। त्यांनी कर्ज बुडवले असून आधी त्यांची वसुली करावी, मग सामान्य शेतकऱ्यांकडे यावे, अशी मागणी पडळकर यांनी केली। बँकेच्या हरामखोर एमडीला माझं सांगणं आहे, कुठानं डोक्याची केस काढली जातील तर अरे आमचा एखादा शेतकरी तुमच्याकडे जेव्हा कर्ज मागायला येतो तेव्हा ते तुमचे इन्स्पेक्टर तिथं जातात। तुमच्या रानात काय आहे का? रानात आहे दातोरी, द्राक्ष आहे, हे डाळिंब आहे, हा ऊस आहे, तरी त्याला तुम्ही कर्ज देत नाही। पण या सगळ्या लोकांची कागद न घेता त्यांना 25-25, 30-30, 40-40 कोटी रुपये तुम्ही देता।